चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश राठोड सर पुन्हा एकदा तुमचा निलेश राठोड MPSC अकॅडमी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर मनापासून स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना रीतिकाळामध्ये फार अडचण येते, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रीतिकाळ ओळखण्यासाठी रीती वर्तमान काळ असेल, रीती भूतकाळ असेल किंवा रीती भविष्यकाळ असेल, हे तिन्ही काळ ओळखण्यासाठी वाक्याचं म्हणजे वाक्य वाचायची सुद्धा गरज नाही। एकदम सिंपल, कितीही मोठं वाक्य असेल आणि कितीही लहान वाक्य असेल तर या व्हिडिओमधून तुमचं रीती वर्तमान काळाची संकल्पना पूर्णपणे दूर होऊन जाईल। हा व्हिडिओ पूर्णपणे बघा। एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कन्सेप्च्युअली पॉइंट कसा असतो आणि याच्यावर वाक्य न वाचता फक्त क्रियापद बघायचं आणि रीती वर्तमान काळ ओळखून घ्यायचं। मग परीक्षा पोलीस भरतीची असो, तलाठीची असो, सरळ सेवा असो, MPSC असो, त्या तुमची राज्य सेवा असो, एकदम सिंपल पद्धतीने। मग पहिली गोष्ट रीतिकाळ। मग रीतिकाळामध्ये एक सगळ्यात मोठा पॉइंट आहे बेटा की रीत म्हणजे काय, रीत कशाला म्हणतात, बरोबर आहे। पहिले शब्द रचना समजून घ्या। मग काय होतं, रीत या शब्दाचा अर्थ आहे बेटा सवय किंवा वहिवाट, सवय किंवा वहिवाट, हे दोन शब्द लक्षात ठेवा। जेव्हा एखाद्या व्यक्तीची, प्राण्याची, पक्षाची तुम्ही सवय दाखवता, ती सवय दाखवण्यासाठी आपण रीतिकाळाचा वापर करतो। सवय दाखवण्यासाठी रीतिकाळाचा वापर करतो। म्हणून एखाद्या व्यक्तीची सवय, शब्द आठवण ठेवा, काय, सवय किंवा वहिवाट, वहिवाट, सवय किंवा वहिवाट, बरोबर आहे, वहिवाट दाखविण्यासाठी रीतिकाळाचा वापर होतो, बरोबर आहे। मी रीतिकाळ म्हणलं, वर्तमान भूत भविष्य म्हणलं नाही, पहिले कन्सेप्ट सांगतो, मग आतापर्यंत तुमच्या परीक्षेला आलेले काही प्रश्न सोडून देतो, मग तुम्ही सोडवा, मी सोडवतो, कळेल आपल्याला। मग विद्यार्थी मित्रांनो, ही सवय कशी, मग एक गोष्ट लक्षात ठेवा, सवय, सवय आत्ताची असेल, सवय आत्ताची म्हणजे कवाची नाव आत्ताची असेल, सवय आत्ताची असेल तर त्याला वर्तमान काळ असे म्हणतात। म्हणजे कोणता, रीती वर्तमान काळ, रीती वर्तमान, रीती वर्तमान काळ हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट। कोणता पॉइंट महत्वाचा, की सवय केव्हाची आहे, बरोबर आहे, सवय आत्ताची आहे त्याला म्हणायचं रीती वर्तमान काळ। इथं म्हणलं बेटा सवय पूर्वीची आहे, पूर्वीची, पूर्वीची म्हणजे कसं रे, आपल्या भूतकाळात घडलेली आहे, मागं घडत होती, ही सवय होती आपल्याला, मग सवय पूर्वीची आहे, बरोबर आहे, पूर्वीची आहे म्हणजेच बेटा रीती भूतकाळ। बारकाईने एकदम लक्ष द्या, तुमचा हा पॉइंट कधी चुकणार नाही। आता रीती भूतकाळ। आता एखाद्या व्यक्तीला सवय आहे भावांनो, एखाद्या व्यक्तीला सवय आहे, ती सवय आहे म्हणजे रीती वर्तमान। एखाद्या व्यक्तीला सवय होती, सवय होती म्हणजे रीती भूतकाळ, आणि एखाद्या व्यक्तीची ती जी सवय आहे ती भविष्यात चालूच राहणार, ती सवय त्याची मोडणार नाही, त्याला म्हणायचं रीती भविष्यकाळ। मग विद्यार्थी मित्रांनो, सवय बघा, सवय, बरोबर आहे, पुढे सवय, पुढे चालूच, सवय पुढे चालूच आहे, बघा सवय पुढे चालूच आहे, रीती भूतकाळ, सॉरी रीती भविष्यकाळ, रीती भविष्यकाळ हा झाला तुमच्या तिन्ही पॉइंटचं मी संकल्पना। कधी कधी व्याख्या आली तर हे तीन गोष्टी येऊ शकतात, कधी कधी व्याख्या आली तर ही व्याख्या सुद्धा तुम्हाला लिहिता यावी। आता त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे त्याने दिलं ट्रिक्स, बरोबर आहे। आता ट्रिक्स कशी, त्या ट्रिक्स नुसार तुम्ही जाऊ शकता, बरोबर आहे। मग आता एकच कन्सेप्ट कशी बघा, मी ते एक वाक्य दिलं, काय, साधं वाक्य घेतो, हे वाक्य परीक्षेला येतं सुद्धा, मधु लाडू, मधु लाडू खात, मधु लाडू खात असतो, हा एक वाक्य आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर आपण सराव प्रश्न बघू, तुम्हाला जमते का। त्याच्यानंतर बेटा इथं मधु लाडू, मधु लाडू, बरोबर आहे, खात असे, मधु लाडू खात असे, किंवा इथे येते बेटा खाई, काय येतं, खाई, असे दोन वाक्य, बरोबर आहेत। त्याच्यानंतर इथं तिसरं वाक्य येतं तुमचं मधु लाडू, मधु लाडू खात
जाईल, मधु लाडू खात जाईल. आता ट्रिक्स वाक्यामध्ये ऐकून घ्या कशी. विद्यार्थी मित्रांनो, जगातल्या कोणत्याही वाक्यात, जगातल्या म्हणालो आपल्या बोर्डवरचे नाही, जगातल्या कोणत्याही वाक्यात वाक्य एवढं राव च्या वाक्य एवढं राव, जगातल्या कोणत्याही वाक्यात जर वाक्याच्या क्रियापद शेवटी असतो असेल, काय असतो असेल, जगातल्या कोणत्याही वाक्यातील क्रियापद असतो असेल तर विद्यार्थी मित्रांनो तो जगातला कोणताही वाक्य रीती वर्तमान काळच होतो. रीती वर्तमान. कार्यक्रम संपला. त्याच्यानंतर जगातल्या कोणत्याही वाक्यातील क्रियापद असे असेल, असे, बरोबर आहे की नाही, काय असे असेल तर विद्यार्थी मित्रांनो जगातला कोणताही वाक्य रीती भूतकाळ असतो. रीती भूतकाळ. आणि बाळांनो जगातल्या कोणत्याही वाक्याच्या शेवटी जाईल असेल तर तो तुमचा रीती भविष्यकाळ असतो. रीती भविष्यकाळ. याच्या पलीकडे तुमची ट्रिक्स नाही, याच्या पलीकडे तुमची कन्सेप्ट नाही, याच्या पलीकडे काही नाही. हा रीती वर्तमान, रीती भूत, रीती भविष्याचा बेस आहे. संपलं बेटा. आता याच्या भरोशावर आपण हे बघू की याच्यावर आलेले प्रश्न आपल्याला सोडवता येतात का. याच्यावर आलेले प्रश्न कंसात मी दिलेला आहे की तो प्रश्न कोणत्या परीक्षेला आलाय, बरोबर आहे. मग तो आलेला प्रश्न जर आपल्याला आला समजून घ्यायचं की ही ट्रिक्स आपली एकदम एकदम पळणार आणि एकदम आपल्याला परीक्षेत पेपरमध्ये प्रश्न ओळखायला सोपं जाणार. मग पॉइंट काय म्हणते बेटा त्यांनी सरळ सरळ, बरोबर आहे, सरळ सरळ काय म्हणते, असतो असे जाईल. मग विद्यार्थी मित्रांनो आता इथं तुम्ही बारकाईने लक्ष द्या. काय म्हणतं की रमेश आंबा खात असे या वाक्याचा काळ ओळखा. कुठं आलं, धुळे पोलीस 2024 लेटेस्ट अपडेट बेटा. आणि मी दिलेला प्रश्न हे खरोखर 2024च्या धुळेच्या परीक्षेला आला की नाही हे बघून घेणे. म्हणजे बघल्यानंतर तुम्हाला कळतं की मास्तर खरोखर तोच पॉइंट द्यायला का बा जो लेटेस्ट ते आले. म्हणून पॉइंट काय म्हणते, रमेश आंबा खात असे, असे दिसलं. मग बघा रे पोरं, असे म्हणजे भावांनो काय रे, रीती भूतकाळ. ऑप्शन मध्ये दिसते का चेक करा. राईट, रीती भविष्य, रीती भूत, पर्याय क्रमांक 2. विषय संपला, बरोबर आहे. म्हणून डोक्यामध्ये 3 गोष्ट ठेवणे, असतो असे जाईल, हे तिन्ही गोष्टी बेटा व्यक्तीची सवय दाखवितात. मधु लाडू खात असतो, काय म्हणलं मी, मधु लाडू खात असतो ही मधूची सवय आहे. मधु लाडू खात असे, मागची गोष्ट आपण लहान लहान होतो शाळेत होतो, ही मधूची सवय होती. आणि मधु लाडू खात जाईल ही मधूची सवय तुटणार नाही. म्हणून बेटा या ट्रिक्स नुसार हा पहिला प्रश्न. क्वेश्चन नंबर 2 येते का बघा, काय आहे, जळगाव पोलीस भरती 2024. म्हणजे याचा अर्थ भावांनो या कंटेंटवर प्रश्न असणार. वाक्य मोठा राव लहान राव. काय म्हणते वाक्य, मुलगा पुस्तक वाचत असतो. सांगा तुम्ही, ही मुलाची काय आहे रे, सवय आहे. मग मुलगा पुस्तक वाचत असतो, मग तुम्ही मला सांगा असतो असे जाईल, असतो रीती वर्तमान काळ. पुढे दिसते का रे, राईट, मुलगा पुस्तक वाचत असतो, रीती वर्तमान काळ. विषय संपला. पर्याय क्रमांक 2, बरोबर आहे. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपणच आपल्या गैरसोयी निर्माण करत असतो. विषय संपला बेटा. वाक्य वाचूच नका, क्रियापद बघा डायरेक्ट, तुम्ही क्रियापदावर डायरेक्ट अटॅक करा. राईट, आपणच आपल्या गैरसोयी निर्माण करत असतो या वाक्याचा काळ ओळखा. बंधू आणि लाडक्या भगिनींनो, भावी अधिकाऱ्यांनो, बरोबर आहे, ज्याच्या डोळ्यामध्ये राईट आई वडील स्वप्न बघत आहे की हा माझा वाघ आज न उद्या मला आनंदाचे दिवस दाखवणार, त्यासाठी ते डोळे आपल्याकडे बघून तरसत आहे की माझा हा लेकरू कधी मला आनंदाचे क्षण दाखवेल आणि कधी एक फोन येईल, पप्पा मी लागलो, बाबा मी लागलो, माझं सिलेक्शन झालं. आणि असे प्रश्न येत असताना जर आपण नोकरीला लागत नसेल, कार्यक्रम ओके हा बेटा. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपणच आपल्याला जर असतो, मी काहीच विचार करणार नाही, डायरेक्ट बघतो रीती वर्तमान कुठे आहे बघा, मला दिसलं रीती वर्तमान काळ. मग मला सांगा बेटा, कमेंट मध्ये सांगा तुम्ही नंतर रेकॉर्डेड लेक्चर बघल्यानंतर, रीती वर्तमान, रीती भूत, रीती भविष्यवर उभ्या आयुष्यात प्रश्न चुकणार का नाही. लेटेस्ट क्वेश्चन आहे पालघर पोलीस भरती 2024, बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चलो. संजय व्यायाम करत राहील. आता इथं बघा क्रियापद तुमचा राहील. मग आपले 3 क्रियापद होते. काय होते बेटा 3 क्रियापद? पहिला होता असतो,
दुसरा होता तुमचा असे आणि तिसरा होता बेटा जाईल जाईल। मग ही झाली नॉर्मल भाषा। काय झाली? नॉर्मल भाषा। मग आपण इथं म्हणलं होतं बेटा रीती वर्तमान। काय म्हणलं होतं? रीती वर्तमान, रीती वर्तमान। आपण इथं म्हणलं होतं बेटा रीती भूत, रीती भूत, बरोबर आहे। आता इथं जाईल, जाईल हा शब्द आहे का? इथं राहील आहे, राहील असतो असं जाईल का? राहील। पण राहील हा शब्द आला म्हणजे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न त्यांनी विदर्भी भाषेत डिझाईन केला ना रे। तुले, तुले काय कळते बे? तुला काय बे? मग तुले मले विदर्भी भाषेतला आहे। आपण म्हणतो बेटा हा नवरा नको ग बाई, विदर्भात मग लोक म्हणतात असला नवरा नको ग बाई। मग असला नवरा नको ग बाई याचाच अर्थ हा नवरा नको ग बाई। मग इथं बघा बेटा असतो असे जाईल, या जाईल यालाच त्यांनी काय केलं बेटा की संजय व्यायाम करत जाईल, संजय व्यायाम करत राहील। ही भाषा विदर्भातली आहे आणि क्रियापद विदर्भातून आलाय म्हणून बेटा जाईलच्या जागी राहील आलं। पण ही त्याची करत राहील ही सवय त्याची समोर चालत राहील म्हणून विद्यार्थी मित्रांनो रीती भविष्य काळ कुठे आहे बघून टाका। उत्तर निघालं पर्याय क्रमांक 2। क्वेश्चन नंबर नेक्स्ट भावांनो तुम्ही सांगा मधु पुस्तक वाचत असे। सांगा कमेंट मध्ये उत्तर। मधु पुस्तक वाचत असे कमेंट मध्ये सांगा। मग मला सांगा पोरो कोण म्हणले रीती काळ अवघड आहे म्हणून? अवघड या पृथ्वीतलावर कोणताच विषय नाही, अवघड या पृथ्वीतलावर कोणताच विषय नाही। आपल्या डोक्यात भरले बेटा हे अवघड आहे, तो विषय अवघड आहे की सोपा आहे हे त्या शिकवणाऱ्या शिक्षकावर डिपेंड आहे। तो प्रश्न, तो कंटेंट, तो टॉपिक, तो घटक अवघड आहे की सोपा आहे हे शिकवणाऱ्या त्या शिक्षकावर डिपेंड आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिसलं ना असे विषय संपला ना, रीती विषय क्लोज। काय वाचायची गरज आहे? मला सांगा मागच्या परीक्षेला आलेला प्रश्न काय आला? प्रश्न मागच्या परीक्षेला तुम्हाला आलेला प्रश्न पुरात, पुरात अडकलेले, पुरात अडकलेले ऑप्शन तेच आहे पुरात अडकलेले लोक, पुरात अडकलेले लोक देवाची, देवाची करुणा, देवाची करुणा भाकत होते, भाकत होते। पुरात अडकलेले लोक देवाची करुणा भाकत होते। मग आता हे जे आहे हे फक्त मी क्रियापद बदलायलो, पुरात अडकलेले लोक देवाची करुणा भाकत असे। प्रश्न होता बेटा काळ ओळखा। मग माझ्या लाडक्या बंधू भगिनींनो भावी अधिकाऱ्यांनो तुम्हाला इथं असे दिसलं ना रे, मग चिंता कशाची करता? डायरेक्ट लिहून टाकणार रीती भूतकाळ। म्हणजे वाक्य किती मोठं आहे बघा। या वाक्याचा माझा आपला काही संबंध आहे का? नाही, आपला संबंध आहे क्रियापदाशी। असे आहे ना, डायरेक्ट ठोकून टाका बेटा रीती भूतकाळ। क्वेश्चन नंबर नेक्स्ट। चला सांगा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काय कमेंट मध्ये? मी तर सांगतोय बेटा तो पोलीस मैदानावर भरतीची तयारी करत असे। कुठं आला रे? सातारा चालक 2024 चालू आहे 25 मागच्या भरतीचा प्रश्न आहे। बघूत किती लोकांना येते। यायचं प्रश्न राहिलं कुठं भावांनो की तो पोलीस मैदानावर भरतीची तयारी करत असे। मला असे दिसलं ना, असतो असे जाईल, असतो रीती वर्तमान काळ, असे रीती भूतकाळ आणि जाईल रीती भविष्य काळ, असे दिसलं रीती भूतकाळ। पर्याय क्रमांक 2 विषय संपला, टेन्शन नाही। नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते? गणेश लाडू खात असे, तोच आहे पॉइंट असे। पण मी घरी तयार केलं नाही ना रे, हे मी घरी तयार केलं नाही कारण हे म्हणायला ना परभणी चालक 2024, परभणी चालक 2024। परभणीवाले कोणी बघत असतील तर हाच पेपर होता बेटा। आणि या परभणीमध्ये या पोलीस चालकला माझी एक विद्यार्थिनी लागली, मला वाटतं 2 बहिणी होत्या त्या कंधारच्या, एक प्रियंका तिडके आणि दुसरी वैष्णवी तिडके। एक बहीण सख्खी लातूरला लागली आणि दुसरी त्याची बहीण ती म्हणजे बेटा आपल्या परभणीला लागली। म्हणून हे परभणीचा पेपर होता। मग त्या विद्यार्थ्याला कळालंय की गुरुजी म्हणले होते असे, राईट, असे रीती भूतकाळ। एवढा सोपा प्रश्न असा दिसला तर आपला पोरगा आनंदाच्या भरामध्ये पान फाटस्तोर गोल करतो बेटा। एवढा सोपा प्रश्न म्हणजे शिकवल्यावरून सोपा झाला, वाक्य वाचायची गरजच नाही। मी क्रिकेट खेळत जाईन बघा, राईट, कुठं? छत्रपती संभाजीनगर बॅट्समन 2024। मी
पुस्तक वाचत जाईन, मग असतो असे जाईन, संपलं बेटा. असतो असे जाईन. अशा प्रकारे मुलगा पुस्तक वाची हे मेन टाकलं बेटा मी. बघा आता कुठे गेलो आपण, धुळे नंदुरबारकडे गेलो. पोरग पुस्तक वाची, धुळे नंदुरबारकडे गेलो आपण आता. मग मला सांगा बेटा, मग हे वाची काय? मग इथं कन्सेप्ट काय म्हणते, असतो बरोबर आहे, राईट. त्याच्यानंतर बेटा असे बरोबर आहे आणि इथं जाईल बरोबर आहे. मग आपण इथं काय म्हणणार, मुलगा पुस्तक वाचत असे. म्हणजे वाचत बघा भूतकाळात कुठे असे, म्हणजे मुलगा पुस्तक वाचत असे. कुठे रे, मागची गोष्ट आहे भूतकाळातली. मग आपण म्हणतो ना बेटा, आमचा मुलगा चांगला पुस्तक वाची. कुठे गेलो आपण, नंदुरबारकडे. म्हणजे तिकडच्या लँग्वेज मधला प्रश्न पालघर. कुठे टाकला, संभाजीनगरला. मग वाचत असे म्हणजे भावांनो काय रे, वाची. कारण की भूतकाळातली गोष्ट आहे, मागची गोष्ट सांगा. पण सवय होती त्याची सवय होती. मग वाची रीती भूतकाळ, पर्याय क्रमांक 2 असा प्रश्न. चलो, मुलगी पुस्तक वाचत असते. चला, मुली पण अभ्यास करायला म्हणा. मुलगी पुस्तक वाचत असते, मुलगी पुस्तक वाचत असते. काय होईल याचं उत्तर, मुलगी पुस्तक वाचत असते बरोबर आहे. मुलगी पुस्तक वाचत असते. सांगा बरं बेटा, सोपा आणि साधा प्रश्न. मुलगी पुस्तक वाचत असते. यस, चलो, मुलगी पुस्तक वाचत असते. मग वाचत असते, असतो असे जाईल, असते. मुलगी पुस्तक वाचत असते. आता हे बघा, हे असतो आहे, असतो म्हणजे याचा अर्थ पुल्लिंग होय बरोबर आहे. आता हेच जर आपण म्हणलं, मुलगा पुस्तक वाचत असतो, हेच वाक्य रिपीट करा. मुलगी पुस्तक वाचत असते म्हणजे हे क्रियापद स्त्रीलिंगी होय. मग असतोच स्त्रीलिंगी असते झालं म्हणजे रीतिवर्तमान फळ, नो डाऊट. पुन्हा एकदा नो डाऊट. म्हणून बेटा असं. ओके, चलो. मधु लाडू खात जाईल. त्याच्यानंतर आहे खालील शब्दातील काळ ओळखा. त्याच्यानंतर आहे मी वाचत जाईल. या वाक्याचा काळ कोणता? त्याच्यानंतर बेटा हे तुम्हाला मी 3 प्रश्न आपल्या याच्यामध्ये सरावामध्ये दिलेले आहे. हे तिन्ही प्रश्न ज्या विद्यार्थ्यांनी सोडवलं, कृपया करून मी इथपर्यंत सोडून दिलो तुम्हाला आणि सगळे आलेले प्रश्न खाली छापलं. कृपया करून मी जे सोडून दिलो त्या सोडून दिलेल्या प्रश्नामध्ये तुम्ही कमेंटमध्ये उत्तर टाकायचं. मी बघतो कमेंटमध्ये किती लोकांचं उत्तर आलं आणि जसं मी एक 10 मिनिटांमध्ये तुमचा हा कंटेंट कव्हर करून घेतला. रीतिकाळाचा कार्यक्रम आता संपला. याच्यानंतर तुम्ही रीतिकाळ चुकू नये. तसंच बेटा मी उद्या तुमच्या समोर नवीन व्हिडिओ टाकेल आणि त्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा व्यवस्थित चांगली कन्सेप्ट क्लिअर करून देईल. विषय क्लोज. ओके, म्हणून विद्यार्थी मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. इथे थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.